आजचा विषय जो मला दिलेला आहे, ज्या संदर्भामध्ये मी माझं मत व्यक्त करणार आहे, तो विषय आहे कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप. ह्या संदर्भामध्ये मी आपल्याला थोडक्यामध्ये आज सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्यामध्ये तो अभंग असा आहे, आमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुचे जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या मते शब्द हा देव आहे. शब्दांचं महत्व काय असतं ते आपल्याला ह्या अभंगावरून समजून येतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे सर्व पत्रकार बंधू जमलेले आहेत. त्या निमित्तानं पत्रकार म्हणजे काय, किंवा कोणाला पत्रकार म्हणता येईल, किंवा पत्रकारांमध्ये कुठल्या पद्धतीचे ॲट्रिब्यूट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजे, असं ह्या संदर्भात जर सांगायचं झालं तर पत्रकार हा शब्द 8 शब्दांपासून तयार झालेला आहे, ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये रिपोर्टर्स असं म्हणतो. REPORTER. नाव आय एम जस्ट ट्राय टू अनफोल्ड द वर्ड रिपोर्टर. त्यामध्ये पहिला आहे तो आहे आर. आर स्टँड्स फॉर रिलायबिलिटी. रिलायबिलिटीचा अर्थ होतो विश्वासार्हता. whatever has been published in the newspaper or whatever has been shown on the TV is presumed to be true by the ordinary person. सर्वसामान्य माणसांकडून जे काही पेपरमध्ये येतं किंवा जे काही दाखवलं जातं टीव्हीवर ते खरं मानलं जातं. इट इंडिकेट्स द रिलायन्स, इट इंडिकेट्स द रिलायबिलिटी ऑन द रिपोर्टर्स. त्यानंतर नेक्स्ट इज ई स्टँड्स फॉर एनर्जेटिकनेस, उत्साहपूर्ण. थर्ड वर्ड इज पॅशन. पॅशन म्हणजे स्वतःच्या ध्येयाप्रती असलेली समर्पणाची भावना, दॅट इज पॅशन. नेक्स्ट इज ओ. ओ स्टँड्स फॉर ऑप्टिमिस्टिकनेस. ऑप्टिमिस्टिकनेस म्हणजे हॅव्हिंग ॲबिलिटी टू सी द पॉझिटिव्ह इन एव्हरी सॉर्ट ऑफ सिच्युएशन. त्याचबरोबर ओ ऑल्सो स्टँड्स फॉर ओपन माइंडेड. ओपन माइंडेड पर्सनॅलिटी मीन्स ऑलवेज रेडी टू विलिंग अँड ॲक्सेप्ट न्यू आयडियाज. नेक्स्ट इज आर. आर स्टँड्स फॉर रिफॉर्मेटिव्हनेस. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात रिफॉर्मेटिव्हनेस. नेक्स्ट इज टी. टी स्टँड्स फॉर टॅलेंट. टॅलेंट म्हणजे बुद्धिमत्ता. E stands for expressiveness. Expressiveness means having effective ability to express in the form of words or in the form of speaking. बोलण्याच्या किंवा लिखाणाच्या माध्यमातून प्रभावीपणे अभिव्यक्त होण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला आपण एक्सप्रेसिव्हनेस म्हणता येईल. आणि लास्ट आर इज रिमार्केबल. रिमार्केबल म्हणजे स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं स्वतःच्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा निर्माण करण्याची असणारी क्षमता म्हणजे रिमार्केबलनेस. ऑल्सो आर स्टँड्स फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, अकाउंटेबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी टू पब्लिक ॲट लार्ज, सर्वसामान्य लोकांच्या प्रती असलेली जबाबदारी. लास्ट इज आर. ह्या 8 ॲट्रिब्यूट्स किंवा ह्या कॅरेक्टरिस्टिक्स पासून तयार झालेलं जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला पत्रकार असं म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा प्रारंभ केला. जर आता पत्रकारांचं समाजाच्या contribution of the reporters in the progressive development of the society. तर आजपर्यंत देशाला हा पत्रकारितेचा उज्ज्वल असे परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेमध्ये काही महत्त्वाची व्यक्तिमत्व की ज्यांचं नाव घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त होतं. त्यामध्ये सर्वात पहिलं नाव घ्यावं असं वाटतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व, एक निर्भयी पत्रकार व ते एक संपादक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या निर्भय वृत्तीनं त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली. मराठाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. त्याचबरोबर ह्या सुवर्णमय इतिहासामधलं दुसरं व्यक्तिमत्व जर बघायचं झालं तर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसेच ते उत्कृष्ट कायदेपंडित म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी मूकनायक व प्रबुद्ध भारत ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून गोरगरीब दीनदुबळ्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं असणारं महत्त्वाचं असं काम आहे त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्याचा विचार यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. असं म्हणलं जातं की व्हॉइस ऑफ पीपल इज व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया. व्हॉइस ऑफ पीपल इज व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया. सर्वसामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम हे पत्रकारांच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे समाजाच्या सकारात्मक जडणघडीमध्ये पत्रकारांचं अनन्य असं एक महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आता जर महत्त्वाच्या टॉपिककडे जर आपल्याला यायचं म्हणलं कॉन्स्टिट्युशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, तर राज्यघटनेच्या संदर्भात सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशन इज द बेसिक अँड फंडामेंटल लॉ ऑफ द कंट्री. द गव्हर्नमेंट मशिनरी हॅज टू फंक्शन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन.
अभिव्यक्ती ह्या शब्दाचा सर्वात पहिला उगम जर आपल्याला बघायचा झाला तर तो राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. प्रिॲम्बल, ज्याला आपण उद्देशिका म्हणतो, त्याची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक. आणि त्यानंतर लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन, फेथ बिलीफ अँड वर्शिप. लिबर्टी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन हा पहिल्यांदा त्या गोष्टीचा उल्लेख राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला केलेला आढळून येतो. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उगम जर त्यानंतर जर पुढे जर बघायचं झालं तर पार्ट ती फंडामेंटल राईट्स म्हणून दिलेले. त्या फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 19 दिले आणि आर्टिकल 19 मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन काय आहे त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आर्टिकल 19 ची सुरुवातच अशी, प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्यामधला ऑल सिटीजन क्लॉज 1, ऑल सिटीजन शॅल हॅव राईट. फर्स्टली फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिव्यक्ती करण्याचा अधिकार आहे, आपल्याला आर्टिकल 19(1)(a) मध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मीन्स हॅव्हिंग फ्रीडम टू एक्सप्रेस युअर ओन आयडियाज अँड ओपिनियन्स. तुमचे मत तुम्हाला व्यक्त करण्याचा जो काही स्वातंत्र्य दिलेला आहे त्या स्वातंत्र्याला आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणता येईल. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होईल, प्रिंट मीडिया येईल, इलेक्ट्रॉनिक मीडिया येईल, त्याचबरोबर जे सोशल नेटवर्किंग साईट्स जे आहेत त्या येतील. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशन जे आहेत ते इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशन सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यामध्ये येईल. त्यानंतर मग जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल किंवा त्याचं नेचर काय आहे ह्याच्यात. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य इज इवन दो इट इज अ फंडामेंटल राईट, इट इज नॉट अन ॲब्सोल्यूट वन. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ॲब्सोल्यूट नाही. जर समजा ॲब्सोल्यूट असलं तर कुठलाही माणूस कुठल्याही व्यक्तीविरुद्ध कोणतंही विधान केलं असतं आणि त्यानं काय झालं असतं, समाजाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असता. त्यामुळे त्यासाठी त्याच्यावर काही निर्बंध असणं गरजेचं आहे, त्यावर काही बंधनं असणंही गरजेचं आहे. म्हणून फंडामेंटल राईट इज नॉट ए फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इज नॉट अन ॲब्सोल्यूट राईट, रॅदर इट इज ए रिस्ट्रिक्टेड राईट. काही रिस्ट्रिक्शन आपण त्याच्यावर इम्पोज केलेले आहे. आणि त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर आर्टिकल 19(2) मध्ये आपल्याला त्या संदर्भातली जी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ते सगळे रिस्ट्रिक्शन आपल्याला 19(2) मध्ये दिलेले आहेत. त्याची कुठले ते ग्राउंड्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणू शकतो. तर त्यामध्ये सर्वात पहिलं ग्राउंड येते सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, देशाचे सार्वभौमत्व ऐक्य. आपल्याला माहिती आहे भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे. देशामध्ये विविध प्रकारचे धर्म, जात, पंथ, लोकांच्या राहण्या खाण्याच्या पद्धती ह्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. असं असेल तरी भारत हा अखंड राष्ट्र आहे. विविधतेमध्ये एकता हे आपल्या देशाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या अभिव्यक्ती की जे देशाच्या विरोधात असतील किंवा देशाचे विघटन करू शकतील अशा पद्धतीच्या अभिव्यक्तींना नियंत्रित करण्याचा अधिकार हा शासनाला दिलेला आहे. मग हे कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे तर ह्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. देशाचे सार्वभौमत्व, देशांचे अखंडत्व, देशाचे ऐक्य, इट इज टू बी केप्ट ॲट द हायेस्ट प्रायोरिटी. देशाचे सार्वभौमत्वाला सर्वात वरचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे नेशन फर्स्ट, सर्वात प्रथम, राष्ट्र प्रथम ह्या विचारावर ही गोष्ट अवलंबून आहे. त्यानंतर सेकंड रिझन आहे सिक्युरिटी ऑफ द स्टेट, देशाची सुरक्षितता. सिक्युरिटी ऑफ द स्टेट इज ऑल्सो गिवन आहे हायेस्ट प्रायोरिटी. त्यानंतर थर्ड रिझन दिलं आहे फ्रेंडली रिलेशन विथ द फॉरेन स्टेट, परकीय राष्ट्रांशी असणारे आपले मैत्रीपूर्ण संबंध. एखाद्या देशाचा विकास हा त्यांच्या परकीय राष्ट्राबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या माध्यमातून आपल्याला देशाचा उत्तम विकास करता येतो. त्यामुळं अशा पद्धतीची अभिव्यक्ती की जी परराष्ट्र संबंधांना अफेक्ट करतील किंवा त्याच्यावर काही विपरीत परिणाम होईल अशा पद्धतीच्या अभिव्यक्ती नियंत्रित करण्याचा अधिकार हा आपल्या सरकारला दिलेला आहे. त्यानंतर फोर्थ रिझन त्यामध्ये येतं पब्लिक ऑर्डर, सामाजिक सुव्यवस्था. टू मेंटेन द पब्लिक ऑर्डर इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट. फिफ्थ रिझन डिसेन्स अँड मॉरॅलिटी. डिसेन्स, सभ्यता आणि नैतिकता ह्या गोष्टी समाजाच्या विकासासाठी अत्यंत पूरक असे समजले जातात. त्यामुळे पब्लिक ऑर्डर, डिसेन्सी अँड मॉरॅलिटी ह्या ग्राउंडवरून शासनाला अभिव्यक्ती ह्या नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सिक्स्थ रिझन जर दिलेलं असेल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान. न्यायालयाचा अवमान म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणत्या संकल्पनेचा समावेश होईल तर न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन अशा प्रकारची एखादी कृती करणे किंवा त्या संदर्भातलं एखादं भाष्य करणे, तसेच न्यायालयाची जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा जाईल अशा पद्धतीचं कृती किंवा भाष्य करणं ह्या गोष्टींचा समावेश हा कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये येतो. त्यामुळं इट इज ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन टू मेंटेन द डिग्निटी ऑफ द कोर्ट. न्यायालयाचा मान सन्मान प्रतिष्ठा राखणं ही आपल्या सर्वांचं महत्त्वाचं असं कर्तव्य आहे आणि न्यायालयाची मान सन्मान प्रतिष्ठा ही आपण राखली पाहिजे. सिक्स्थ राऊंड आहे डिफॅमेशन, अब्रू नुकसानी. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
रिप्युटेशन मीन्स नेम फेम एम पब्लिसिटी ही रिप्युटेशनमध्ये येते. जसं अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याच गरजांबरोबर त्यांना सन्मानानं जगण्याचा किंवा सन्मानानं त्याला वागणूक मिळण्याचा हा महत्त्वाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही कृती किंवा अशा प्रकारचे कुठलेही भाष्य की ज्या व्यक्तीच्या नावलौकिकाला बाधा निर्माण होईल ती गोष्ट ही डिफॅमेशन ह्या सदरामध्ये येते. इंडियन पिनल कोडच्या सेक्शन 499 त्याचबरोबर नवीन BNS आलेलं आहे त्यातल्या 356(1) ह्यामध्ये डिफॅमेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं आहे. जर एखाद्या व्यक्तीची अब्रू नुकसानी केली किंवा एखाद्या व्यक्ती काही चुकीचे ॲलिगेशन्स केले, कुठल्या पद्धतीचे आरोप केले तर डिफॅमेशन इज ए क्राईम अँड क्रिमिनल प्रोसिडिंग कॅन बी इनिशिएटेड. ऑल्सो सिव्हिल सूट कॅन बी फाईल्ड फॉर द कम्पन्सेशन. त्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या नावलौकिकाला बाधा होईल अशा पद्धतीची अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे. आणि 8वं ग्राउंड इन्साइटमेंट अँड ऑफेन्स. एखाद्या गुन्ह्याला चेतावणी देणे किंवा एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन देईल अशा पद्धतीची जर आपण अभिव्यक्ती करत असेल तर त्या पद्धतीच्या अभिव्यक्ती ह्या नियंत्रित करण्याचा अधिकार हा शासनाला दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत 19(2) मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 19(2) मध्ये आपल्याला त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत असं स्वरूप आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इट इज नॉट अन ॲब्सोल्यूट राईट बट इट इज अ रिस्ट्रिक्टेड राईट. रिस्ट्रिक्शन इन विच सेन्स इट इज अ रिझनेबल रिस्ट्रिक्शन. आणि अजून एक सांगावं असं त्यामध्ये वाटतं, एक राईट टू प्रायव्हसी. आर्टिकल 21 मध्ये आपल्याला राईट टू प्रायव्हसी दिलाय. प्रत्येक व्यक्तीला त्याचं सार्वजनिक आयुष्य किंवा वैयक्तिक आयुष्य शांततापूर्ण जगण्याचा अधिकार आहे. इन द नेम ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन यू आर नॉट सपोज टू इंटरफिअर इन टू द राईट टू प्रायव्हसी ऑफ इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीची हस्तक्षेप करता येणार नाही. सांगण्यासारख्या बरेच गोष्टी आहेत ह्या टॉपिकच्या संदर्भात, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न केलेला आहे. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे नियोजन ही सर्वांनी केलेले आहे. राजा माने साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी गेले बरेच दिवस मेहनत घेऊन वेळ देऊन उत्तम असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आपण इथं मला बोलवलं, मान सन्मान दिला, बोलण्याची संधी दिली, ह्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.